नमस्कार, मी माधुरी. आज आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी मोठ्या आकाराचा दिवा निवडावा. जर तुमच्याकडे अवेलेबल जो घरात आहे तो तुम्ही लावू शकता, किंवा दिवा माती किंवा पितळाचे भांडेसुद्धा पूजेसाठी शुद्ध मानले जातात. अखंड दिवा हा कधीही जमिनीवरती ठेवू नका. चौरंग किंवा पाट घेऊन त्यावरती लाल कपडा अंथरून तांदळाने अष्टदल काढून त्यावर दिवा ठेवावा. दिव्याची वात ही रक्षासूत 1.25 हात मापाचा रक्षासूत असतो, किंवा तुम्ही कापसापासून सुद्धा 2 वाती बनवून 2 वातीची 1 वात बनवून दिवा लावू शकता. दिव्याच्या वातीचे तोंड हे उत्तर किंवा पूर्वेकडे असावे, दक्षिणेकडे ठेवू नये. दिवा लावण्यासाठी तुपाचा वापर करा. जर नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. तुपाचा दिवा लावला तर तो देवीच्या उजव्या बाजूस लावावा, आणि तेलाचा जर दिवा लावला तर देवीच्या डाव्या बाजूस लावावा. अखंड दिव्याला स्पर्श करताना हात-पाय स्वच्छ धुवून मग हात लावावा. ही माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीतील अखंड दिव्याची माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करून मला सांगू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.